जिजामध्ये आता बराच फरक जाणवतो आहे मला. जसं की सगळे न्यूमेरिकल्स, अल्फाबेट्स यायला लागलेत तिला. ती पहिल्यांदा खूप लाजायची, आता ती जास्त लाजत नाही आहे, उघड बोलायला लागली. त्याच्यानंतर अभ्यासाच्या बाबतीत म्हणाल तर बरीचशी प्रगती तिच्यामध्ये झाली, हे साफ दिसतंय मला. मुळात तिच्यात कॉन्फिडन्स आला आहे आता खूप जास्त. खाण्याच्या पद्धतीत बोलाल तर ती आता बऱ्यापैकी, जसं की आपल्या घरात वांग्याची भाजी केली तर ती आम्हाला सांगते की बाबा ब्रिंजलची भाजी आहे, किंवा प्रत्येक फूडचं ती नाव सांगते, प्रत्येक फ्रूटचं नाव सांगते. बाजारात तिला घेऊन गेल्यानंतर सुद्धा ती खूप जास्त बोलते की हे फ्रूट्स हे ते. म्हणजे मी तिला अजून असं जास्त काही शिकवलं नाही, पण तिला आता सगळ्या फ्रूटची, त्याच्यानंतर पालेभाज्यांची अशी सगळी माहिती कळायला लागली आहे. त्याच्यानंतर खाण्याच्या पद्धतीत बोलाल तर सगळ्यात महत्त्वाची मला या शाळेचं सगळ्यात जास्त आवडली ती गोष्ट म्हणजे की डबा खायची जी पद्धत आहे शाळेत आणून सगळ्यांनी एकत्र, आणि डब्याला वेपर्स वगैरे ह्या गोष्टी अलाउड नाही तिथे. भाजी आणि पोळी हा प्रकार मला खूप जास्त आवडला. ही कंपल्सरी आहे की भाजी आणि पोळी रेग्युलर आणायचं, स्वतःची पाण्याची बाटली आणायची रेग्युलरली. ती शाळेतून ज्यावेळी घरी येते ते मला रोज सांगते की पप्पा मी डबा फिनिश केलेला आहे. हे मला सगळ्यात जास्त आवडलं. म्हणजे मुलं खात नाहीत घरी, शाळेत आल्यानंतर ती पूर्ण डबा खायला लागली, याचा मला सगळ्यात जास्त आनंद झाला. एकंदरीत मला तिच्यात खूप चांगली प्रोग्रेस वाटते. स्मार्ट इंग्लिशबद्दल बोलताल तर शाळा खूपच चांगली आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं की शिस्तप्रिय शाळा असणं मुलांसाठी खूप गरजेचं असतं. इथे खूप शिस्तप्रिय शाळा ही मला वाटली. म्हणजे टायमिंगबद्दल असेल किंवा मुलांच्या वागण्यातला बदल असेल, मला खूप चांगलं वाटलं त्याच्याबद्दल. पहिली गोष्ट म्हणजे लोकेशन खूप चांगलं आहे. चंदननगर बाजारामध्ये ही शाळा येते, चंदननगर मेन मार्केटमध्ये ही शाळा येते. त्याच्यानंतर शाळेच्या अवतीभोवती कुठेही अस्वच्छता वगैरे हा प्रकार नाही आहे, पूर्ण क्लीन शाळा असते. नेहमी आल्यानंतर प्रसन्न वाटते. या शाळेला वापरले जाणारे रंगरंगोटी ह्या पद्धती मला खूप जास्त आवडल्या. त्याच्यानंतर कार्टून्स असतील, त्याच्यानंतर जे शाळेमध्ये आल्यानंतर हे जे खाली सँड वगैरे आहे खेळायला मुलांना, ती मला जास्त आवडली. बेंचेस असतील, त्याच्यानंतर तुमच्या शाळेतली सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आत आल्यानंतर एकदम फ्रेश वाटतं, हवा वगैरे मोकळी आहे. हे मुलांसाठी सगळ्यात जास्त महत्त्वाचं असतं, असं कोंडल्यासारखं वाटत नाही. आणि शिक्षक तर काय बोलायचंच नाही, अप्रतिम शिक्षक आहेत सगळे, त्याच्यामुळे काय वादच नाही. क्लासेसमध्ये मी आल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं की मी सांगितल्याप्रमाणे रंगरंगोटी तर चांगली केलेली आहे क्लासेसमध्ये. त्याच्यानंतर जे तक्ते आहेत, हे जे फलक मांडले, तक्ते मांडलेत, प्राण्यांची नावं, फळांची नावं, बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत, किंवा बॉडी पार्ट्स असतील, त्याच्यानंतर अल्फाबेट्स, वाईल्ड ॲनिमल्स वगैरे, म्हणजे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याची खूप चांगली अशी मांडणी केलेली आहे. आतमध्ये आल्यानंतर कंपार्टमेंट सगळ्यांचे वेगवेगळे आहेत. जसं की हॉलमध्ये तुम्ही बैठक ठेवलेली आहे, पलीकडच्या रूममध्ये ऑफिस आहे तुमचं, पलीकडच्या रूममध्ये तुम्ही काहीतरी शिकवायचं ते काहीतरी केलेले आहे अजून. म्हणजे एकदम सगळ्याची जी शाळेची अशी मांडणी आहे ती एकदम व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे, अशी आवडण्यासारखी आहे. टीचिंग स्टाफबद्दल मी एवढं बोलू शकतो की दोन्ही मॅडम आणि आमचे अमित सर यांच्या भरोश्यावर ॲक्च्युअली मी ॲडमिशन घेतलं होतं, आणि मला पूर्ण सॅटिस्फॅक्शन आहे की जिजाला आत्ता खूप काही जमायला लागले. मुळात टीचर खूप प्रेमळ आणि चांगले आहेत, शिस्तप्रिय तर आहेतच, पण प्रेमळ असणंही गरजेचं असतं. प्रत्येक गोष्टी त्या आम्हाला व्यवस्थित समजून सांगतात मुलांबद्दल, आणि आम्हाला जी प्रोग्रेस आत्ता दिसते ती खूप अप्रतिम आहे. त्याच्याबद्दल आम्हाला शिक्षकांच्या बाबतीत कुठलंही दुमत नाही, उलटं मी त्याच्या बदल्यात खूप जास्त खुश आहे शिक्षकांच्या बाबतीत. इथे ॲडमिशन घेण्यामागची कारणं मी तुम्हाला मगाशीच बोललो की सगळ्यात महत्त्वाचं जे शाळेचं प्रिमाइस आहे ते मेन लोकेशनला आहे. त्याच्यानंतर शिक्षकांचा जो स्टाफ असतो, सगळ्यात महत्त्वाचा असतो शिक्षकांचा स्टाफ. आज आपण काही मोठ्या शाळांमध्ये गेल्यानंतर पाहतो की मुलांकडे पाहिजे असं लक्ष नाही दिलं जात, मग आपल्याला ट्युशन्स वगैरे लावावे लागतात. तर मला असं वाटतंय की ह्या शाळेमध्ये ट्युशन्सची किंवा आम्हाला घरी पण जास्त शिकवण्याची काही गरज मला वाटत नाही आहे. व्यवस्थित लक्ष दिलं जातं. सगळ्यात महत्त्वाचं इथं जो स्टाफ आहे तो ह्यांनी लिमिटेड ठेवलेला आहे. त्याच्यामुळं मुलांना बसायची, त्याच्यानंतर मुलांना प्रॉपर गोष्टी लक्ष द्यायची. जसं की ह्या शाळेमध्ये आल्यानंतर स्वच्छतेच्या बाबतीत ज्या इथे मावशी वगैरे आहेत त्यासुद्धा मी पाहतो, त्यांचा पण स्टाफ चांगला आहे. टीचर लोकांचा स्टाफ चांगला आहे. एकंदरीत गेट वगैरे कंपल्सरी लावलेलं असतं इथे, त्यामुळे मुलांचं बाहेर ये जा हा प्रकार होणार नाही अजिबात. सिक्युरिटीच्या दृष्टिकोनाने, शिक्षणाच्या दृष्टिकोनाने एकदम अप्रतिम शाळा आहे. ॲडमिशन इथं घ्यायला काहीच अडचण नाही, प्रोग्रेस चांगली एकदम मुलांमध्ये. मला ह्या शाळेची सगळ्यात जास्त म्हणजे एक गोष्ट आवडली ती म्हणजे या शाळेमध्ये मराठी सण खूप चांगल्या प्रकारे साजरे केले जातात. जसं की पालखी सोहळा, गणेशोत्सव, त्याच्यानंतर आता राजदांडिया येतो आहे, त्याच्यानंतर दिवाळी झालं. म्हणजे हे सण आपल्या मुलांना घरी माहीत असतात,
पण ते शाळेत साजरे केल्यानंतर त्या मुलांना त्याच्याबद्दल जास्त आवड निर्माण होते, कारण ते शाळेत केले जातात त्यांच्या मित्रमैत्रिणींसोबत. आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये सणांना खूप जास्त महत्त्व दिलं जातं आणि ते सण ह्या शाळेत साजरे केले जातात. त्याच्यामुळे मी अत्यंत आनंदी आहे आणि सगळ्यात जास्त मला ह्या शाळेचा तो गुणधर्म खूप जास्त आवडलेला आहे की इथे सण साजरे केले जातात. मुलांना सणाविषयी माहिती कळणं, माहिती मिळणं, त्यांच्याबद्दल आवड निर्माण होणं हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे.